आज मतदानाला आलाय, काय सांग? मुळात हे इलेक्शन हे जिल्हा परिषद पंचायत समितीचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला सामोरं जात असताना हे इलेक्शन आहे की तळागाळातल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांसाठीच. हे इलेक्शन आहे की सर्वसामान्य लोकांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या स्कीमा आहेत, ज्या योजना आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठीचा एक प्रतिनिधी निवडून देण्याची ही एक निवडणूक आहे. त्यामुळं लोकांपाशी जाणं, लोकांकडे आपली मत मांडणं, आज भाजपाच्या माध्यमातून उभारत असताना भाजपाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, एवढं काम या निमित्तानं केलं. त्यामुळे काही इलेक्शनला जास्त असं बोलायची यावेळेस काही गरज पडली नाही. एकंदरीत आरोप केले जात होते की काळ्या घरातला उमेदवार आहे, परंतु 15 दिवसांत तुम्ही पळताय. लोकांचा पुन्हा एकदा उत्साह आला की तुम्हाला यावेळी संधी द्यायची. मुळातच पहिल्यांपासूनचा आरोप आहे काळे घराण्यातला उमेदवार आहे. मुळात या लोकांना काळे घराविषयी का वाईट वाटते ते कळायला मार्ग नाही. काळे घराविषयी वाईट वाटायचं कारण एवढं आहे की ही माणसं सत्याला धरून चालतात. तुमच्या चुकीच्या धोरणाला कायम आडपाया घातला जातो. लोकांना जो तुम्ही फसवताय ती फसवू देऊ नये म्हणून ही लोक प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करतो, म्हणून तुमचा आमच्यावर आरोप राहतो. आणि ह्या इलेक्शनला सामोरं जाताना मी बघितलं, सर्वजी लोकांमध्ये मिसळलो, लोकांमध्ये गेलो, भेटलो. ज्यांनी काय भूलथापा दिल्या त्या कुठल्याही भूलथापाला लोक बळी पडली नाहीत. येणाऱ्या काळामध्ये, आजच्या दिवसामध्ये, या 2 दिवसामध्ये मी बघितलं भरभरून लोक ह्या ठिकाणी मतदान करायला उत्सुक आहेत. त्यांनी जे काय आश्वासने दिली असतील काय त्याला कसल्याही पद्धतीची लोक बळी पडणार नाहीत. एक उत्साहानं एक तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी काम करू शकतो, तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी उतरू शकतो, या भावनेतनं खऱ्या अर्थानं आतातली ही काय वाखरी गटातली जनता आहे ही मोठ्या उत्साहाने या निमित्ताने ह्या मतदानामध्ये सामील होणार आहे. तर विधानसभेला परिचारक शिंदे असतील किंवा तुम्ही असाल, अभिजित पाटील यांनी लीड मारलं होतं, परंतु आता परिचारक आणि शिंदे फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये इथे उतरलेत. सहकार्य आहे का त्यांचं? 100% त्यांचं सहकार्य आहे. आज भाजपाच्या माध्यमातून आपण समोर जात असताना प्रशांतजी परिचारक साहेब असतील, रणजित भैया शिंदे असतील, आमचा काळे परिवार असेल, हे सगळेजण एकत्रित भाजपाच्या छत्राखाली सध्या आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि सगळे ऍक्टिव्ह मोडमध्ये. इलेक्शनला, आमदारकीच्या इलेक्शनला, विधानसभेच्या इलेक्शनला आपण बघितलं की कशा पद्धतीनं लोकांना एक भूलभुलैया दाखवला आणि त्या भूलभुलैयाला लोक फसून लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं. पण फारच थोड्या काळात लोकांच्या लक्षात आलं की आपण फसलो गेलेलो आहेत. मग ते फसलो गेलेलो चीड आहे, जो राग आहे, तो निश्चितपणे आजच्या मतदानात तुम्हाला झालेला दिसेल. विजयाची खात्री वाटते? 100%.